कपिल शर्माच्या पाठोपाठ अभिनेता इरफान खान यांनीही आपल्या सदनिकेत अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलंय। ज्या इमारतीत कपिल शर्माचं अनधिकृत बांधकाम केलेलं आहे तिथंच हे बांधकाम करण्यात आलंय। या अनधिकृत बांधकामाप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं दोन्ही अभिनेत्यांना एप्रिलमध्येच नोटीस बजावली होती आणि काल अभय दिनकर जगताप या बीएमसी मधील उपअभिनेत्यांच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय। गोरेगाव पश्चिम येथील ओशिवरा ग्रीन पार्क आणि डीएलएच इन्क्लेव्ह या 16 मजली इमारतीमधील डक्ट आणि कार्डेकची जागा सदनिकेत समाविष्ट करण्यात आली आहे। डीएलएच इन्क्लेव्ह या इमारतीच्या 9व्या माळ्यावर कपिलचा फ्लॅट असून त्यानं बेकायदेशीरपणे बांधकाम केल्याचा आरोप आहे। तसंच कपिल शर्मानं कारच्या पार्किंगच्या जागेवर कब्जा केलाय। आरटीआय कार्यकर्ते संतोष गिरी यांनी 2014 मध्येच तक्रार दाखल केली होती। डीएलएच एन्क्लेव्ह म्हणून बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगमध्ये काही लोकांनी अतिक्रमण केलं असे बीएमसी यांना खबर आली होती। बीएमसीच्या स्टाफ यांनी त्या ठिकाणी सर्वे करून बीएमसीचे सब इंजिनियर यांच्या फिर्यादवरून ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये डीएलएच एन्क्लेव्ह या ठिकाणी राहणाऱ्या 3 रहिवाशांच्या विरोधात आज ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये MRTP ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जवळजवळ हे 18 फ्लोअरमध्ये म्हणजे प्रत्येक फ्लोअरला 2 ते 4 फ्लॅट्स आहेत आणि एका फ्लोअरमध्ये जवळजवळ 2000 स्क्वेअर फूटचा इल्लीगल बांधकाम केलेलं आहे। आणि ते जेव्हा काम चालू होतं त्यावेळेला मी इंटिमेशन दिलेलं, मी BMCवाल्यांना मी विथ प्लॅन विथ कंप्लेंट मी ऑफिशियली लेखी दिलेली की हे चालू आहे, हे तुम्ही बघून घ्या। पण त्यांनी काही त्याचं मला उत्तर पण नाही दिलेलं, आणखीन त्यांनी काही ॲक्शन पण नाही घेतली। मुंबई पालिकेतील अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप करणाऱ्या कपिल शर्मानं लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं जाहीर करावीत अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे। त्यासाठी काल ओशिवरा पोलीस ठाण्याबाहेर कदम यांनी आंदोलन केलं। पोलिसांनी कपिल शर्माला ताब्यात घेऊन त्याच्याकडे या प्रकरणी चौकशी करण्याची मागणीही कदम यांनी केली। आपल्या कार्यालयाच्या बांधकामासाठी पालिका अधिकाऱ्यांनी 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप कपिल शर्मानं ट्विटरवरून केला होता आणि त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं की कपिल शर्मा त्या बीएमसीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावं का सांगत नाही, काय कारण आहे लपवण्याचं, कोणता असा दबाव कपिल शर्मावर आहे की कपिल शर्मा त्यांची नावं देत नाही। त्यामुळे कपिल शर्मांना त्यांची नावं लपवता येणार नाहीत।